हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जाते आणि या अपघाताविषयी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी साम टीव्हीशी देखील संवाद साधला आणि त्यांनी या अपघाताविषयी थोडी माहिती देखील दिलेली आहे। आपण बघताय दोन दृश्य बघताय, त्यामध्ये एका ठिकाणी आमचे प्रतिनिधी जिथं अपघात घडलाय तिथं जाण्याचा प्रयत्न करतायत। बघा आमचे प्रतिनिधी सुनील काळे एका दृश्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत, त्यांच्यासोबत शेकापचे नेते जयंत पाटील आहेत आणि दुसऱ्या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की स्पीड बोटीची नीलकमलला कशी धडक बसली, कसा हा सगळा समुद्रामध्ये अपघात घडलेला आहे त्याचा थरारक व्हिडिओ तुम्ही बघताय। जेव्हा स्पीड बोटीची धडक बसली त्यानंतर संपूर्ण प्रवासी घाबरून गेले होते, भेदरलेले होते, मात्र त्वरित मदत त्यांना मिळाली आणि 66 जणांना वाचवण्यात अद्याप यश आलेलं आहे। मात्र अद्याप 11 प्रवाशांना त्याचा शोध सुरू आहे। 3 मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। 80 प्रवाशांसही बोट बुडाली होती। बघा मात्र बोटीचा अपघात कसा घडला त्याचा व्हिडिओ देखील तुम्ही बघताय तुमच्या स्क्रीनवर। अपघाताचा थरारक व्हिडिओ बघा। स्पीड बोटने 2 राऊंड मारले आणि नंतर तिने नीलकमलला जोरदार धडक दिली आणि या धडक बसल्यानंतरच संपूर्ण बोट बुडाली। या बोटीचे नीलकमलचे 2 तुकडे झाले। या स्पीड बोटीवर, या नीलकमल नावाच्या बोटीवर सगळे टुरिस्ट होते, सगळेजण एलिफंटा लेणी बघायला जात होते। ही फेरी बोट होती। कसा अपघात घडला ते बघताय तुम्ही। स्पीड बोटीची धडक बसली आणि त्यानंतर 80 प्रवाशांसही बोट बुडाली। दुसऱ्या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की साम टीव्हीचे प्रतिनिधी सुनील काळे जिथे अपघात घडला समुद्रामध्ये तिथे जाण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्यासोबत शेकापचे नेते जयंत पाटील देखील आहेत, त्यांनी देखील या अपघाताविषयी काही माहिती दिलेली आहे। बघा साम टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही ही सगळी थरारक व्हिडिओ बघताय। एक मुद्दा होता की प्रवाशांची संख्या जास्त होती का बोटीवर, तर तसं नाहीये। प्रवाशांची संख्या योग्य प्रमाणात होती अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। अलिबागमध्ये नीलकमल जी बोट आहे त्या बोटीची दुर्घटना झालेली आहे, ज्यामध्ये जवळपास 80 प्रवासी होते आणि प्रत्यक्षदर्शींचं जे म्हणणं होतं त्या ठिकाणी आता आपण जायचा प्रयत्न करत आहोत। प्रत्यक्षदर्शींचं जे म्हणणं होतं त्यानुसार त्या ठिकाणी नौदलाच्या बोटीमुळे कुठेतरी ही दुर्घटना घडल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणी त्या बोटीला जी घटना आहे ती झाली आणि त्यानंतर ती बोट बुडाल्याचं सांगितलं जात होतं। आपण त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत यामध्ये 50 ते 60 लोकांना जे आहे त्यामध्ये बचावण्यात आलेलं आहे आणि नौदल असेल, कोस्टगार्ड असेल यांच्या मार्फत हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आता ज्या पद्धतीनं ही जी घटनास्थळ आहे त्या ठिकाणी आपण जायचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि त्या घटनास्थळी या स्पीड बोटच्या पद्धतीनं जायचा आपण प्रयत्न करतोय। सुनील काळे, साम मराठी, मुंबई। बघा आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। जिथे अपघात घडलेला, जिथे दुर्घटना घडली आहे तिथे जाऊ ते पूर्णपणे माहिती देत आहेत, संपूर्ण वार्तांकन या पूर्ण घटनेचं करतायत। एकूण 4 हेलिकॉप्टरच्या मदतीने आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। त्यांचं हे बोट दुर्घटना झाली ती लोकेशन आहे, बोट जे आहे ते पूर्णपणे बुडाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कुठलेही त्याचं अवशेष जे आहे ते दिसत नाहीये आणि यामध्ये काही मृतदेह जे आहेत ते बाजूला काढल्याचं म्हटलं जातंय। जयंत पाटील साहेब, हीच लोकेशन आहे याच ठिकाणी? कॅप्टन बोलतोय, म्हणजे नक्की कळत नाही, पण हीच याच पॉईंटवर ते गेली असावी। पण माझ्या मते बोट गेली तरी पण बाकीचे पॅसेंजर मिळाले असतील असं मला वाटतं, ज्याप्रमाणे या ठिकाणी बाकीचं रेस्क्यू ऑपरेशन आता बंद झाल्यासारखं दिसतंय मला। आपल्याला काय कॅज्युअलिटीची माहिती काय मिळते? नाही मिळते, जी तुम्हाला आहे तीच मला माहिती आहे। आपण इथे आलो सगळेजण, त्याच्यामध्ये मला वाटतं की कमी लोकांना दुखापत झाली असेल आणि बऱ्याच लोकांना जे सुरुवातीला नेव्हीच्या लोकांनी आणि बाकीच्या बोटीच्या सगळ्या मालकांनी इथे येऊन काढलेले दिसतंय। मला वाटतं आपल्याला एक 5-10 मिनिटांमध्ये सगळ्या याच्यामध्ये खरा खुलासा कळेल। निश्चितच म्हणजे हेच लोकेशन आहे ज्या ठिकाणी ही बोट होती आणि या ठिकाणी हा अपघात झाला होता। आता इथलं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पूर्णपणे संपल्याचं सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणावरून जितके लोक रेस्क्यू होऊ शकत होते त्यांना रेस्क्यू करून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे। नीलकमल नावाची ही बोट होते ज्यामुळे जवळपास 80 लोक होते या बोटीमध्ये आणि त्या बोटीच्या नंतर इंडियन कोस्ट गार्ड असेल किंवा इंडियन नेव्ही असेल किंवा JNPTचं असेल लोक त्यांनी त्याचं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं आणि त्यानंतर आता या ठिकाणी
बचाव कार्य पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं कारण की अंधार सुद्धा झालेला आहे आणि बोटीचं ज्या ठिकाणी लोकेशन आहे ज्या ठिकाणी आपण ही बोट स्पीड बोट चालू आहे त्या ठिकाणीच ही घटना घडलेली होती त्यामुळे इथे कुठले अवशेष जे आहे ते दिसत नाही म्हणजे बोट जी आहे तिचे 2 तुकडे होऊन ती समुद्रात उडाल्याचं सांगितलं जातंय आणि कॅज्युअल्टीच्या संदर्भामध्ये अजूनही पर कॅप्टनची जी माहिती मिळते त्यानुसार काही लोक जे आहेत त्यामध्ये मृत झाल्याची शक्यता आहे पण त्याचा एक्झॅक्ट आकडा त्यांना सांगता येत नाहीये मुंबई पोलीस असेल किंवा इतर जे संस्था असतील आणि स्थानिकांचं जे म्हणणं होतं त्यांच्यानुसार की ह्या बोटीला नौदलाच्या बोटीने धक्का दिला त्यामुळे ही दुर्घटना घडली कॅमेरामन नितीनसह सुनील काळे साम मराठी मुंबई